लागते, मला तो अधिकार नाही। अच्छा, डॉक्टरले पोस्टमार्टम करायचे अधिकार राहते। बरोबर। चला ठीक आहे सर। लाभार्थी ने कंप्लेंट लाना चाहिए ना। हाँ, लाभार्थी लाते नहीं, मेन बोले तो या लाभार्थी। नमस्कार, आपण बघत आहात HM भारत न्यूज। महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार यांना दिनांक 23-24-25-2025 3 दिवसीय किचन संच वाटप क्रीडा संकुलन किडगीपा रामगाव जिल्हा गोंदिया महाराष्ट्र येथे नोंदणीकृत इमारत बांधकामगारांना किचन संच वाटप करण्यात आले। त्यामध्ये किचन संच पेटी बक्सामध्ये चुकीच्या पद्धतीने डुप्लिकेट सामान किचन संच बक्सात आलेला दिसत आहे, असे कामगारांचे आरोप आहे। महाराष्ट्र इमारत बांधकामगार यांच्या हिताकरिता बोलल्यास आमदार संजय पुराम यांनी म्हटले की हे आमचे काम नाही। बघत रहा HM भारत न्यूज। हरिहर पाथोडे MMTMS न्यूज एडिटर चीफ। हात मिळालेला आहे आणि मुख्य शासनाच्या यामागचा काय उद्देश आहे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कामगार कल्याण मंत्री आदरणीय आकाशभाऊ कुंकर यांच्या सूचनेनुसार आपण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेत 23 तारखेला बांधकाम विभागाकडून किट वाटप कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आज किट वाटप कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे। सालेकसा आमगाव देवरी व्यतिरिक्त सुद्धा गोंदिया मतदारसंघातून मोरगाव अर्जुन मतदारसंघातील तिरोळा मतदारसंघातील देखील या ठिकाणी लाभार्थी येत आहेत। आपण आमगाव या ठिकाणी क्रीडा संकुल या स्थळावर किट वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आत्तापर्यंत जवळपास या माझ्या मतदारसंघामध्ये 2000च्या जवळपास किट वाटप झालेले आहे। 3000च्या वर झाले आणि ज्यांना आत्तापर्यंत म्हणजे काही नोंदणी अभावी, काहींचे रिन्युअल न झाल्यामुळे त्यांना आपण किट वाटप करू शकलो नाही, अशांना येणाऱ्या 2 महिन्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात कॅम्प घेण्यात येईल आणि या कॅम्पमध्ये पुन्हा वाटप करू। जवळपास माझ्या मतदारसंघात 3000च्या वर नोंदणी असून लवकरच आपण ते सर्व लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल या पद्धतीने आपण पहल करत आहोत। क्या कहूँ क्या, जो पेटी खुल रही है ना उसमें डुप्लीकेट सामान है जो स्टील का है। मला तर आढळलं नाही, परंतु जर चौकशी केल्यानंतर जर डुप्लिकेट सामान इथे आला असेल, डुप्लिकेट सामान जर लाभार्थ्यांना मिळत असेल तर निश्चितच चौकशी करू आणि डुप्लिकेट सामान देणाऱ्यावर आपण रीतसर कारवाई देखील करू। सामान तर इथूनच आला आहे ना, कंपनीकडूनच डायरेक्टली, तिथंच काही घोड झाला असेल बहुतेक। कोणी कंपनी असेल समजा डुप्लिकेट सामान देत असेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे याची तक्रार करू। नाही, आपण पाहिलो तिथं लोगो नाही आहे महाराष्ट्र शासनचा त्या स्टीलवर न, जे स्टीलवर लोगो आहे तो स्टील चांगला आहे बर्तन, बरोबर। तरी आपण रीतसर चौकशी करू, कारण चौकशी केल्याशिवाय कोणावर कारवाई करता येत नाही। काही पुरावे पाहिजे आपल्यात, म्हणून चौकशी करू। सर सध्या आपण आताच चौकशी करू शकतो, एक पेटी खोलून नाही का, सामानची संच लावा लागते, चौकशी समिती गठीत करावं लागते, मला तो अधिकार नाही। अच्छा, डॉक्टरले पोस्टमार्टम करायचे अधिकार राहते। बरोबर। चला ठीक आहे सर। लाभार्थी ने कंप्लेंट लाना चाहिए ना। हाँ, लाभार्थी लाते नहीं, मेन बोले तो या लाभार्थी तेथील लोकल निकला आहे, इसका पतला आहे राजा मोठा भाऊ। अच्छा, पतला 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 आहे म्हणजे लोकल आहे, पतला आहे म्हणजे लोकल आहे ना, ज्याच्यावर सिंबल आहे महाराष्ट्र शासनचा तो ओरिजिनल आहे, बरोबर। ते इकडे लाईटमध्ये याल का?
लाईट भाऊजी तुम्ही कामगार आहात ना, तुमच्या हक्काचं सामान तुम्हाला मिळाला संच, बरोबर? तर त्याबद्दल बोला ना, कारण की तुमच्या हक्काचा तुमच्या मालकीचा आहे. बोल ना यार. काही दोन नंबरचा आहे. तुम्ही कामगारच आहात ना? कुठल्या साहेब? इकडे उजेडात या ना, लाईटमध्ये या ना. हां, आज तारीख 25 आहे ना, 25 एप्रिल. जो वाटप झाला ते सामान बघितलं का तुम्ही? हो बघितलं. कसं आहे सामान? बरं आहे सामान. एकूण संच किती काय, एकूण सामान किती काय त्याच्यात? बघितलं ना तुम्ही, तर आठवण पाहिजे ना तुम्हाला. 30 नग आहेत. 30 आहेत का 17 आहेत? 17 संच आहे. त्याच्यामध्ये जे जुडून आहेत त्यांना पकडून 30 येईल. बरोबर. बाकी ओरिजिनल 30 आहेत, 17 आहेत सॉरी. अजून काही मागणी आहे का शासनाकडून? जे तुमचे पैसे जमा होतात कामगारांचे है ना, त्याच पैशातून हे मिळाले आहे. हां, न वरून तुमच्या मुलाला बी स्कॉलरशिप आहे. महाराष्ट्र इमारत बांध कामगार यांच्या हिताकरिता लगेच दुसरा पाठ घेऊन येत आहोत. तोपर्यंत बघत राहा HM भारत न्यूज. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पत्रकार रिपोर्टर बनण्याची योग्य संधी. हरिहर पाथोडे MMTMS न्यूज एडिटर चीफ.